नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र फॉर्म्युला तयार केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तर भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला 60 आणि एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येईल. आणि नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या जागा वाटपाच्या झालेल्या 3 ते 4 जागा मागे पुढे होतील असेही सूत्रांनी सांगितले. तर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडेही विद्यमान आमदाराच्या जागा त्या गटाला सोडण्यात येतील. मात्र काही जागा यायला अपवादीही ठरतील असेही वृत्त आहे. तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपाच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या 90 जागा देण्याचा शब्द दिला. मात्र त्यांना जास्त जागा देऊन जोखीम उठवण्यासाठी भाजपाने नेतृत्व तयार केले. तर अजित पवार गटाच्या वाट्याला 60च्या आसपास जागा येतील. या विद्यमान आमदारही आणि अपक्ष आमदारही आहेत. तर मित्रांनो, शिंदे गटाला 100ची अपेक्षा तर 70वर बळगिवले. याविषयी आपल्याला काय वाटते? मुख्यमंत्री शिंदे आणि या 100 जागांची मागणी केली होती, पण त्यांना वाट्याला 70 जागा आसपास येतील. शिंदे यांना लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागाचे गणित भाजपाच्या नेतृत्वापुढे मांडले. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे 70 जागांची लक्ष्मण रेखा भाजपाने त्यांच्यासाठी आखली आहे. याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.